आणि या क्षणाची एक ब्रेकिंग न्यूज मुंबईतून हाती येते। मुंबईच्या जुहू कोळीवाडा इथे समुद्रात सोमवारी संध्याकाळच्या सुमारास 6 जण बुडाल्याची दुर्दैवी घटना समोर आली। सुदैवाने स्थानिकांनी तातडीने धावपळ केली आणि 2 जणांना वाचवण्यात यश आलं, तर दोघांचे मृतदेह सापडले असून अन्य दोघांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे। समुद्रात बेपत्ता झालेल्यांमध्ये 2 सख्खे भाऊ आहेत। त्यांचा शोध घेण्यासाठी नेव्ही आणि कोस्ट गार्डची मदत घेतली जाते। काल संध्याकाळी 5:30च्या सुमारास 5 ते 15 वर्ष वयोगटातले 6 जण पोहण्यासाठी इथे समुद्रात उतरले। समुद्राला भरती होती, त्यांना खोल पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते समुद्रात लाटांच्या प्रवाहासोबत अर्धा किलोमीटरपेक्षा जास्त आतमध्ये ओढले गेले। यानंतर बुडू लागले। त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी आरडाओरड केली, तेव्हा स्थानिक कोळी बांधवांनी तात्काळ समुद्रात उड्या घेऊन 2 जणांना बाहेर काढण्यात यश मिळालं। विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विशाल, मदत आणि बचाव कार्य इथे कशा पद्धतीने सुरू आहे आणि वारंवार सांगूनही लोक समुद्रात जात आहेत, त्याबद्दल आता प्रशासन काही कठोर उपाययोजना करणार आहे का? नक्कीच मिलिंद सर, महापालिका हवामान खात्याकडून सातत्याने सांगितलं जात होतं की बिपरजॉय चक्रीय वादळामुळे समुद्र किनाऱ्यांवरती जाणं टाळावं, मात्र लोकांची ऐकण्याची मनस्थिती नाही असंच दिसून येते। काल जुहू बीचवरती संध्याकाळच्या सुमाराला 5 मुलं जी आहेत ही बेपत्ता झाली होती। स्थानिकांच्या मदतीने एकाला रेस्क्यू करण्यात आलं, दोघांचे मृतदेह सापडले आहेत आणि दोघांचा अद्यापही शोध जो आहे हा सुरू आहे। जुहू बीचवरती युद्धपातळीवरती हे सर्व शोध मोहीम जी आहे ही सुरू झालेली आहे। सकाळपासून एक हेलिकॉप्टर सुद्धा जुहू बीचवरती फिरताना आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबत आता जर आपण पाहायला गेलं तर जुहू बीचवरील ते लोकांना सुद्धा आता यायला जे आहेत हे बंधन घालण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पोलीस उपस्थित आहेत, लाईफगार्ड सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। सकाळपासूनच अशा पद्धतीचं चित्र जे आहे हे आपल्याला जुहू बीचवरती पाहायला मिळतंय। काल संध्याकाळी ही घटना घडली होती। ही 5 मुलं या ठिकाणी पोहण्यासाठी वाकोला बीचवरती आली होती आणि यामध्ये पाण्याचा अंदाज न आल्या कारणानं या मुलांचा जो आहे बुडून मृत्यू झालेला आहे। दोघांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे। अद्याप दोघांचा शोध जो आहे हा युद्धपातळीवरती सुरू आहे। प्रशासनाकडून सातत्याने सांगितण्यात येत होतं की चक्रीय वादळामुळे समुद्रकिनाऱ्यांवरती जाणं टाळा, मात्र कुठेतरी मुंबईकर जे आहेत ह्या सूचनांकडे दुर्लक्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। दरवर्षी अशा पद्धतीचं कोणतं ना कोणतं वादळ येतं, सातत्यानं प्रशासनाकडनं आवाहन केलं जातं, मात्र अशा घटना ज्या आहेत ह्या घडताना आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतात। आत्ताची जर आपण जुहू बीचवरची परिस्थिती पाहायला गेलं तर पोलीस सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। लोकांना जे आहेत हे बीचवरती यायला देत नाही आहेत। त्यामुळे सकाळपासूनच जुहू बीचवरचं जर आपण चित्र पाहायला गेलं तर समुद्राला उधाणसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। मुंबईतील सर्वच समुद्र किनाऱ्यांवरती उंच लाटा उसळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मग दादर बीच असेल किंवा इतर बीच असतील, या ठिकाणी अशा पद्धतीचं चित्र जे आहे हे पाहायला मिळतंय। आज हवामान खात्याकडून असा अंदाजसुद्धा व्यक्त करण्यात आलेला आहे की पावसाची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घेऊनच समुद्र किनाऱ्यांवरती जावं, जर गरज नसेल तर शक्यतो जाणं टाळावं। ज्या मुलांचा मृत्यू झालेला आहे त्यांचा शोध जो आहे हा युद्धपातळीवरती सुरू आहे। सकाळपासूनच हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जो आहे या 2 मुलांचा शोध जो आहे हा घेतला जातोय। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर मुंबईकरांनी कुठेतरी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करणं आवश्यक आहे मिलिंद सर।